आहे। जिवंत सातबारा म्हणजे जे व्यक्ती मृत पावलेले आहेत आणि अजूनही सातबारा अभिलेखामध्ये त्यांची नावं आहेत, वारसाची नावं चढवल्या गेले नाही, त्यामुळं वारसांना तहसील कार्यालयामध्ये, सर्कल कार्यालयामध्ये, तलाठी कार्यालयामध्ये पायपीट करावी लागतं। त्यामुळे महसूल विभाग आता कॅम्प लावून टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारा म्हणजे मृत व्यक्तीचे नावं कमी करून त्यांच्या वारसाचे नावं हे अभिलेखामध्ये सातबारामध्ये आणण्याचा एक टाइम बाउंड कार्यक्रम आम्ही करतो आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे। आमच्या श्वेता महल्ले तिथल्या आमदार आणि तिथल्या तहसीलदारांनी हा केलेला आहे आणि तो प्रायोगिक तत्वावर झाला होता। आता राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मृत व्यक्तीचे नावं कमी करून जिवंत आणि वारसाचे नावं आपण आता सातबारामध्ये आणतो आहे। जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे। पुढच्या 3 महिन्यामध्ये सर्व अभिलेख हे जिवंत व्यक्तीच्या नावाने असणार आहे। तो आता राज्यातल्या कुठल्याही वारसांना त्यांचे नावं चढवण्याकरता पायपीट करावी लागणार नाही, हेलपाटे मारावे लागणार नाही। महसूल खातं स्वतः पुढाकार घेऊन जिवंत सातबारा मोहीम करणार आहे। वारसाचं नाव चढणार असल्यामुळे ऑलरेडी तो फेरफारच असणार आहे। त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत व्यक्तीचे नावं आता सातबारावर राहणार नाही, अभिलेखामध्ये राहणार नाही, अशी आम्ही जिवंत सातबारा मोहीम या राज्यात सुरू केलेली आहे। एक तालुका पूर्ण झालेला आहे आणि आता तो प्रायोगिक तत्वावर चिखली तालुका आम्ही केला, आता संपूर्ण राज्य आम्ही करतोय।